नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयाचा आपण पहिला धडा अभ्यासतोय. गुरुत्व आकर्षण. तर त्याच्यामधला आता पुढचा जो घटक आहे गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा, की ज्याला इंग्लिशमध्ये ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी असं म्हटलं जातं. तर मागील इयत्तेत आपण स्थितीज ऊर्जेबद्दल शिकलो होतो. त्याची व्याख्या अभ्यासली होती आपण. आता स्थितीज ऊर्जेची व्याख्या काय होती, तर वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावली जाते तिला स्थितीज ऊर्जा असं म्हणतात. आता विशिष्ट स्थितीमुळं, जसं की आपण उदाहरण अभ्यासलं होतं की ताणलेला धनुष्यबाण. तर धनुष्यबाण काय केलेलं आहे, ताणून धरलेलं आहे, त्याची एक विशिष्ट स्थिती झालेली आहे. त्यामुळं त्या बाणामध्ये एक प्रकारची ऊर्जा सामावली जाते, तिला स्थितीज ऊर्जा म्हणतात. तुम्ही एक रबर बँड घेतलं आणि रबर बँड जर तुम्ही ताणलं, ओढून धरलं, तर एक विशिष्ट स्थिती झाली त्या रबर बँडची, आणि त्यामुळं त्याच्यामध्ये जी ऊर्जा सामावली जाते तिला स्थितीज ऊर्जा म्हणतात. किंवा स्थानामुळे जी ऊर्जा सामावली जाते तिलाही स्थितीज ऊर्जा म्हणतात. उंच टाकीवरती असणारं जे काही पाणी असतं त्या पाण्यामध्ये, म्हणजे स्थान त्याचं कुठं झालं, पाण्याचं उंचावरती झालं, त्यामुळं त्याच्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला म्हणतात स्थितीज ऊर्जा. आता ही जी ऊर्जा असते ती सापेक्ष असते आणि पृष्ठभागापासून वस्तूची उंची वाढवल्यास ती वाढत जाते. जसं की पाणी कमी उंचावर असेल तर त्याच्यामध्ये कमी स्थितीज ऊर्जा, ते पाणी आणखीन उंचावरती नेलं की आणखीन त्याच्यामध्ये स्थितीज ऊर्जेची वाढ होते. आणखीन वरती नेलं की आणखीन त्याच्यामध्ये वाढ होत असते. म्हणजे पृष्ठभागापासून वस्तूची उंची वाढवल्यास त्याच्यामध्ये असणारी जी काही स्थितीज ऊर्जा आहे ती वाढत जाते. म्हणजे कमी उंचीवर असणाऱ्या पाण्यामध्ये कमी स्थितीज ऊर्जा, त्याहून जास्त उंचीवर असणाऱ्या पाण्यामध्ये जास्त स्थितीज ऊर्जा, आणि त्याहून कमी उंचीवर असणाऱ्या पाण्यामध्ये जास्त उंचीवर असणाऱ्या पाण्यामध्ये जास्त ऊर्जा. आता याची आपण माहिती घेतलेली आहे. मग आता ही वस्तुमान असलेल्या व पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h एवढ्या उंचीवर असलेल्या वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा mgh असते. म्हणजे काय, तर स्थितीज ऊर्जा काढण्याचं हे काय आहे, सूत्र आहे. या ठिकाणी m म्हणजे काय, तर त्या वस्तूचं वस्तुमान, g म्हणजे पृथ्वीचं गुरुत्व त्वरण, आणि h म्हणजे त्या वस्तूची पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनची उंची. बरोबर. म्हणजे एवढ्या उंचीवर असणाऱ्या वस्तूमध्ये h उंचीवर असणाऱ्या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून त्यात जी स्थितीज ऊर्जा सामावलेली असते ती असते mgh. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती 0 असते कारण तिथं h कसा असतो, 0 असतो, कारण उंचीच नाही. पृथ्वीच्या पृष्ठभागावर असेल तर त्याच्यामध्ये असलेली जी काही स्थितीज ऊर्जा आहे ती 0. आता इथं ही एक व्यक्ती आहे ही अगदी इथं तळाला उभा आहे, जिन्याच्या तळावर, म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहे. याच्यामध्ये असणारी स्थितीज ऊर्जा कशी आहे, 0 आहे. याच्यामध्ये असणारी स्थितीज ऊर्जा ही जास्त असणार आहे याच्यापेक्षा, जी 0 याच्यापेक्षा जास्त, आणि याची त्याहून जास्त. कारण जशी उंची वाढत जाते पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनची, तसतशी त्याच्यामध्ये असणारी स्थितीज ऊर्जा काय होत जाते, वाढत जाते. असं आपण वापरू शकतो. परंतु hचं मूल्य अधिक असताना gचं मूल्य उंचीप्रमाणे कमी होत जातं. आता hचं जर मूल्य कमी असेल, इथं बघा hचे मूल्य पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत अगदी कमी असताना gचे मूल्य आपण स्थिर धरू शकतो. म्हणजे पृथ्वीची जेवढी त्रिज्या आहे त्या त्रिज्येपेक्षा hचं मूल्य, म्हणजे हाईट जर कमी असेल, अगदी कमी असेल, तर gचं मूल्य म्हणजे गुरुत्व त्वरणाचं मूल्य आपण स्थिर धरू शकतो. पण hचे मूल्य अधिक असेल, h म्हणजे उंची जर जास्त असेल, आता उंची जर त्रिज्येच्या तुलनेत, उंची पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत जर अगदी कमी असेल
तर जीचं मूल्य आपण स्थिर धरू शकतो. परंतु जीचं मूल्य अधिक असताना परंतु एचचं मूल्य अधिक असताना जीचे मूल्य उंचीप्रमाणे कमी होत जातं. म्हणजे जसं उंच तुम्ही जाल तसं काय होतं, पृथ्वीचं गुरुत्व त्वरण कमी होतं. वस्तू पृथ्वीपासून अनंत अंतरावर असताना जीचं मूल्य 0 असतं. लक्षात ठेवा. समजा ही पृथ्वी आहे आपली, इथं ह्या कर्सरच्या साहाय्याने मी दाखवतो. इथं पृथ्वी आहे आणि इथं कोपऱ्यात उंच कुठंतरी एक वस्तू आहे. तर अनंत अंतरावर आहे पृथ्वीपासून. ती कशी आहे, अनंत अंतरावर. इथं पृथ्वी आहे आणि ती इथं वस्तू आहे. म्हणजे पृथ्वीपासून अनंत अंतरावरती वस्तू आहे. आणि मग अनंत अंतरावर वस्तू असताना जीचं मूल्य 0 असतं. आणि त्यावेळेस वस्तूवर पृथ्वीचे बल कार्य करत नाही. इथं काही पृथ्वी इथं समजा आणि वस्तू इथं अनंत अंतरावरती आहे. मग काय होतं, तर पृथ्वी या अनंत अंतरावर असलेल्या वस्तूवरती गुरुत्व बल प्रयुक्त करत नाही किंवा त्या ठिकाणी पृथ्वीचं गुरुत्वीय बल कार्य करत नाही. त्यामुळे तेथे त्यामुळे वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा 0 घेणे अधिक योग्य ठरते. लक्षात ठेवायचं काय, तर पृथ्वीपासून अनंत अंतरावर असलेली जी काय वस्तू असते त्या वस्तूमध्ये असलेली स्थितीज ऊर्जा कशी असते, 0 असते. बघा, पृथ्वीपासून अनंत अंतरावर असलेली जी काय वस्तू असते त्यामध्ये असणारी जी काय गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा आहे ती कशी असते, 0 असते. आणि त्याहून कमी अंतरावर असलेली जी काय वस्तू असेल, बरोबर, अनंत अंतरावर त्याच्यामध्ये कशी आहे स्थितीज ऊर्जा 0. आणि अनंत अंतरापेक्षा जवळ जर वस्तू असेल तर त्याच्यामध्ये असणारी जी काय गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा आहे ती कशी असणार आहे, 0हून कमी. लक्षात घ्या, इथं पृथ्वी आहे आणि इथं कोपऱ्यामध्ये अनंत अंतरावर वस्तू आहे. बरोबर, या ठिकाणी पृथ्वीचं गुरुत्वीय बल कार्य करत नाही. त्यामुळं त्या ठिकाणी त्या वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा कशी असते, 0. आता ती वस्तू समजा इथं आहे, म्हणजे अनंत अंतराहून जरा कमी अंतरावर आहे. मग त्याच्यामध्ये असणारी स्थितीज ऊर्जा कशी असणार आहे, तर 0पेक्षा कमी. आता 0पेक्षा कमी म्हणजे तुम्ही संख्यारेषा अभ्यासलेली आहे. 0पासून आपण अंक मोजतो, पण 0पेक्षा जर कमी असतील तर आपण ते कसं घेतो, ऋण घेतो. म्हणून अनंत अंतराहून कमी अंतरावर असणाऱ्या वस्तूची स्थितीज ऊर्जा 0हून कमी म्हणजे ऋण घेतली जाते. पहा, आता इथं दाखवलेले पहा, वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h उंचीवर असताना तिची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा बरोबर काय असते, वजा Gmm/r अधिक h एवढी घेतली जाते. इथं r आणि h, r म्हणजे पृथ्वीची त्रिज्या, h म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनची त्या वस्तूची उंची आणि m म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान. तर ही अशी h उंचीवर असताना त्या वस्तूमध्ये असताना जी काय गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा असते ती एवढी असते. आता पुढच्या स्लाईडमध्ये पाहूया. तर इथं काय सांगितलेलं आहे पहा, वस्तू व पृथ्वी यामधील गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे वस्तू जी ऊर्जा सामावलेली असते तिला गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा असं म्हणतात. बघा, एक वस्तू आहे आणि एक पृथ्वी आहे. त्यांच्यामध्ये काय असतं, नेहमीच गुरुत्वाकर्षण बल असतं. आणि या गुरुत्वाकर्षण बलाचा परिणाम म्हणून त्या वस्तूमध्ये ऊर्जा सामावते आणि त्या ऊर्जेलाच आपण काय म्हणायचं, गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा म्हणतात. आणि वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा काढण्याचं सूत्र आहे बरोबर वजा Gmm/r अधिक h. इथं G म्हणजे गुरुत्व स्थिरांक, ज्याला आपण विश्व स्थिरांक असंही म्हणतो. m म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान, छोटा m म्हणजे वस्तूचं वस्तुमान, r म्हणजे पृथ्वीची त्रिज्या आणि h म्हणजे वस्तूची पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनची उंची. तर टीप दिलेले आहे पहा, वस्तू पृथ्वीशी गुरुत्वबलामुळे बद्ध असल्याने तिची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा ऋण असते. बघा, इथं ऋण का घेतात,
कारण ही जी वस्तू आहे ती पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे बद्ध असते आणि त्यामुळं ती नेहमीच ऋण घेतली जाते आणि त्या वस्तूला जर त्याच्या विरुद्ध इथं आहे वजा इथं आहे अधिक एवढी जर गतिज ऊर्जा मिळाली म्हणजे हे आणि हे वजा अधिक हे कॅन्सल होणार आणि काहीच राहणार नाही म्हणजे शून्य आणि त्यावेळेस त्या वस्तूची जी काय एकूण ऊर्जा आहे ती शून्य होऊन ती पृथ्वीपासून मुक्त होऊन पृथ्वीपासून अनंत अंतरावर जाऊन स्थिर होईल. लक्षात ठेवायचं वस्तूची गुरुत्वीय स्थितीची ऊर्जा एवढी असते आणि त्या वस्तूला जर एवढी गतिज ऊर्जा दिली तर त्या ठिकाणी त्या वस्तूची एकूण जी ऊर्जा आहे ती शून्य होईल आणि ती पृथ्वीपासून अनंत अंतरावर जाऊन स्थिर होईल. आता त्यानंतर इथं आहे पहा पुढचा घटक मुक्तिवेग. काय मुक्तिवेग? चेंडू वर फेकल्यावर त्याचा वेग कमी होत जातो. आपल्याला माहीत आहे कोणतीही वस्तू जर आकाशात वरच्या दिशेने फेकली तर त्या वस्तूचा वेग कमी होत जातो आणि हे कशामुळे होतो? त्या वस्तूचा वेग कशामुळे कमी होतो? तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्या वस्तूचा वेग कमी होतो आणि एका विशिष्ट उंचीवर जाऊन त्याचा वेग शून्य होतो व तेथून तो खाली पडू लागतो. चेंडूवरती फेकल्यानंतर त्याचा वेग कमी होत जाणार आहे. विशिष्ट उंचीवर गेल्यावर त्याचा वेग शून्य होणार आहे आणि तेथून तो खाली पडू लागणार आहे आणि त्याची कमाल उंची त्याच्या आरंभ वेगावर अवलंबून असते. लक्षात ठेवायचं त्याची कमाल उंची म्हणजे तो चेंडू आकाशात किती उंच जाणार आहे हा त्याला सुरुवातीला जो काही वेग मिळालेला आहे त्यावर अवलंबून असते. आता न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाप्रमाणे समीकरणाप्रमाणे फी वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2as. फी म्हणजे अंतिम वेग, यू म्हणजे आरंभीचा वेग, ए म्हणजे त्वरण आणि एस म्हणजे विस्थापन. तर इथं व्ही बरोबर चेंडूंचा अंतिम वेग. चेंडूचा अंतिम वेग म्हणजे चेंडू ज्या क्षणी सर्वात उंच जाणार आहे त्या ठिकाणी त्याचा अंतिम वेग शून्य असणार आहे. ए बरोबर वजा जी. वजा जी का घेतलं जातं? कारण चेंडू वरती चालला आहे आणि पृथ्वी त्याला खालच्या दिशेने बल प्रयुक्त करते. त्याच्यामुळं इथं वस्तू जर वरती जात असेल तर त्या ठिकाणी गुरुत्व त्वरणाचं मूल्य नेहमी ऋण घेतलं जातं. या किमती टाकल्यानंतर इथं आपल्याला चेंडूची कमाल उंची मिळणार आहे म्हणजे तो किती उंचीवरती जाईल तो म्हणजे यू वर्ग छेद 2g. म्हणून चेंडूचा सुरुवातीचा वेग जितका जास्त असेल तितका अधिक चेंडू जास्त उंचीवर जाईल. याचं कारण म्हणजे काय? सुरुवातीचा वेग जितका अधिक असेल तितका जास्त तो चेंडू पृथ्वीच्या आकर्षणाचा प्रतिकार करू शकेल व तितका जास्त वर जाऊ शकेल. लक्षात ठेवा तर सुरुवातीचा जो काय वेग आहे तो वेग खूप जास्त असतो कारण तो वेगच पृथ्वीच्या आकर्षणाचा प्रतिकार करू शकतो आणि तितका तो वर जातो. तुम्ही टू व्हीलर चालवली असेल पहा, ज्यावेळेस टू व्हीलर किंवा आपली मोटरसायकल पहिल्या गिअरवर असते बघा तिला किती वेग असतो. का? कारण तेवढा वेग तिला सुरुवातीला मिळाल्याशिवाय ती पुढं जाऊ शकत नाही. अगदी तुम्ही जर ती चौथ्या गिअरवर ठेवली आणि चालू केली आणि जर तुम्ही पुढं जाण्याचा प्रयत्न केला तर कदाचित तुम्ही पुढं जाऊ शकणार नाही कारण त्याला आरंभीचा तेवढा वेग मिळणं आवश्यक असतं आणि चौथ्या गिअरवरती त्या गाडीला तेवढा आरंभीचा वेग न मिळाल्यामुळं ती पुढं जाऊ शकत नाही. तसंच इथं पण आहे, चेंडूला जेवढा आरंभीचा वेग जास्त असेल तितका तो उंच जाईल कारण तितका तो पृथ्वीच्या आकर्षणाचा प्रतिकार करू शकेल. आता आपण वर पाहिले पाहिजे इथं पाठीमागच्या स्लाईडमध्ये जीचे मूल्य पृष्ठभागापासूनच्या उंचीनुसार कमी होत जाते. माहिती आहे जसं पृथ्वी इथं आहे आणि वस्तू इथं आहे. पृथ्वीपासून जसं तुम्ही लांब जाल तसं जीचं मूल्य कमी होत जातं. हे आपण पाठीमागच्या तासामध्ये अभ्यासलेलं आहे. म्हणून उंचीवर गेल्यावर चेंडूवरील पृथ्वीचं आकर्षण कमी होतं. म्हणजे जसा चेंडू वरती जात राहील तसं जीचं मूल्य कमी होत राहणार आहे उंचीप्रमाणे आणि म्हणून उंच गेल्यावर चेंडूवरील पृथ्वीचं जे काही आकर्षण आहे ते कमी होतं. आपण चेंडूचा आरंभीचा वेग वाढवत गेलो तर तो अधिकाधिक उंच जाईल पहा. म्हणजे चेंडूचा जेवढा आरंभीचा वेग तुम्ही वाढवाल
तितका तो चेंडू अधिकाधिक उंच जाईल व एक विशिष्ट आरंभवेग असा येईल की त्या वेगाने वर फेकलेला चेंडू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणावर मात करू शकेल व तो परत पृथ्वीवर पडणार नाही. म्हणजे आरंभीचा वेग तुम्ही वाढवत जाल तसा तो अधिकाधिक उंच जाणार आहे. आणि एक असा विशिष्ट आरंभ वेग असेल की त्या वेगाने जर तुम्ही वस्तू फेकली तर ती परत पृथ्वीवरती कधीच पडणार नाही. जसं की आपण उपग्रह सोडतो बरोबर, त्या उपग्रहाला ठराविक आरंभीचा वेग असल्याशिवाय तो उपग्रह पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलावर मात करून अवकाशात जाऊ शकत नाही. तर लक्षात काय ठेवायचं, तर एक असा विशिष्ट आरंभ वेग असला पाहिजे की त्या वेगाने वर फेकलेली कोणतीही वस्तू असेल ती पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणावर मात करेल आणि ती परत पृथ्वीवर पडणार नाही. आणि आरंभ वेगाच्या या विशिष्ट मूल्यास मुक्तिवेग म्हणतात. म्हणजे आरंभ वेगाचं जे काही विशिष्ट मूल्य असणार आहे त्याला आपण काय म्हणतो, मुक्तिवेग म्हणतात. कारण या वेगाने वर फेकलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणापासून मुक्त होऊ शकेल. तर एक असा विशिष्ट आरंभ वेग आणि त्या विशिष्ट आरंभ वेगाचं जे काही मूल्य असणार आहे त्याला आपण मुक्तिवेग म्हणतो. आणि या वेगाने फेकलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणापासून मुक्त होते. आणि याचं जे काही सूत्र आहे तर ते आपण ऊर्जा अक्षयतेचा सिद्धांत वापरून काढू शकतो. आता आरंभ वेग मुक्तिवेगा एवढा असलेली पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरळ वर जाणारी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते. म्हणजे आरंभवेग किती, मुक्तिवेगा एवढा असेल तर पृथ्वीपासून सरळ वर जाणारी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते. गुरुत्वाकर्षणाचे बल अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपातात असल्याने बल हे नेहमीच अंतराच्या वर्गाच्या व्यस्त असतं. म्हणजे अंतर वाढलं की बल कमी होणार आहे. जसं अंतर वाढत जाईल तसं पृथ्वीचं गुरुत्व बल कमी होणार आहे आणि वस्तू अनंत अंतरावर गेल्यानंतर त्या ठिकाणी ते शून्य होणार आहे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल. म्हणजे वस्तूला या बलापासून मुक्त होण्यासाठी अनंत अंतरावर जावे लागेल. म्हणजे तुम्हाला जर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलापासून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला कुठं जावं लागेल, अनंत अंतरावर जावं लागेल. कारण अंतर वाढलं की आकर्षण काय होतं, कमी होतं आणि मग ती वस्तू अनंत अंतरावर जाऊन स्थिर होईल. आता इथं पहा, यम वस्तुमान असलेल्या वस्तूची पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एकूण ऊर्जा आणि एम वस्तुमान असलेल्या वस्तूची अनंत अंतरावरील ऊर्जा. इथं अनंत अंतरावरील ऊर्जा 0 आहे आणि इथं जी आहे ती किती दिलेली आहे, तर 1/mv² वजा Gmm/r. म्हणजे वस्तू जर पृथ्वीच्या पृष्ठभागावर असेल तर त्याच्यामध्ये एवढी ऊर्जा असेल आणि वस्तू जर अनंत अंतरावर असेल तर तिच्यामध्ये एवढी ऊर्जा असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण गुरुत्वीय स्थितीची ऊर्जा आणि मुक्तिवेग अभ्यासलेला आहे. या दोघांच्याही व्याख्या व्यवस्थित पाठ करा, वहीमध्ये लिहून काढा आणि